विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता शेवटचा टप्पा सुरू आहे। प्रचाराच्या तोफा थंडवण्यासाठी आता अवघे काही तास उरलेले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आपल्या सोबत आहेत। आज येवला तालुक्याचा दौरा ते करतात, सांत्वनपर भेटी घेतात। त्यांची भूमिका त्यांनी याआधीच जाहीर केलेली आहे। मात्र आता पुन्हा एकदा आपण या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही खरं तर तुमची भूमिका याआधी स्पष्ट केलेली आहे, ज्याला पाडायचं त्याला पाडा। आता सध्या चित्र पाहतोय आपण। सगळ्यात महत्त्वाचं मी ना मतदारसंघाचा दौरा करतोय ना येवला तालुक्याचा। मी सांत्वनपर भेट द्यायला आलो होतो आणि त्या निमित्तानं आता लोकांचं प्रेम आहे, हे महाराष्ट्रातला हे मराठाभर लोकांचं प्रेम आहे, हे नाही ना टाळू शकत मी जर त्यांना मुलगा मानतोय समाजाला आणि ज्या अर्थी मुलगा म्हणतो, आता हे काही प्रेमच आहे लोकांचं। म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिसतं इथं कोणाचं काही निवडणुकीचं काही देणं घेणं नाही कोणाला। अशाच पद्धतीने ठिकठिकाणी गावागावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण केलं जात आहे, स्वागत केलं जात आहे। म्हणजे अगदी येवला तालुक्यामध्ये ज्या वेळेसपासून मनोज जरांगे पाटील यांची एंट्री झाली आहे तेव्हापासून अशाच पद्धतीने रस्त्यामध्ये ठिकठिकाणी त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय। लोकांची मोठी गर्दी त्यांच्या स्वागतासाठी येवला तालुक्यातल्या गावागावांमध्ये जमताना आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच आपण बघितलं तर अगदी आता काही तास प्रचाराचे उरलेले आहेत। छगन भुजबळांचा हा मतदारसंघ जरी असला तरी सांत्वनपर भेटीसाठी आलोय असं जरांगे पाटील म्हणतात। सांत्वनपर भेटी आहे असं आपण म्हणताय। एकूणच हा सगळा दौरा सुरू आहे। लोकांचं आपण जसं म्हणता गर्दी प्रचंड आहे। माझ्या समाजाचं मी काम करतो, गोरगरिबांचं समाज माझ्यावरती प्रेम करतो। तुम्ही जर कामं केली असते तर ही राज्यात तुम्हाला वेळच आली नसती। तुम्हाला हे वेळ याच्यासाठी आली की तुम्ही गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय केलाय आणि ह्या मराठ्यांचं शेवटी यांना काय आहे बघा, लेकरं महत्त्वाचे। जसं नेत्याला त्याचे लेकरं महत्त्वाचे, त्याच्यासाठी बंगला बांधतो, त्याच्यासाठी कंपन्या तयार करतो, त्याचे पूर्ण परदेशात पाठवतो। आम्ही गरीब मराठ्यांनी, शेतकऱ्यांनी स्वप्न नाही बघायचे, गरीब मुस्लिम दलितांनी स्वप्न नाही बघायचे, गरीब ओबीसी मायक्रो ओबीसीनी स्वप्न नाही बघायचे का आम्ही असेच मरणार आहेत। तुम्हाला मोठं करणार, आमदार करणार, मंत्री करणार, तुम्हाला निवडून देणार, आमचं आयुष्य असंच मरण्यातच घालणार आम्ही, दुःखात कष्टात दारिद्र्यातच आम्ही आमचं आयुष्य का स्वप्न नाही बघायचं आम्ही काम करणाऱ्या लोकांनी, गोरगरिबांनी, शेतकऱ्यांनी स्वप्नच नाही बघायचं का त्याचं लेकरू अधिकारी झालेलं। ही लोकांना चीड आहे राज्यभरात आणि ही चीड इतकी भयानक उठली, ही भयानक लाट उठली। आता ही लाट ऐकत नाही आता कोणाचंच, काही केलं तर ही लाट आता तुम्हाला हे दिसतं आपल्या कॅमेरामनला सुद्धा की हे सोपं नाही आहे। आणि मी कोणाला पाडा म्हणलो का, मी लोकसभेला तेच सांगितलं होतं, ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला। आता विधानसभेला सुद्धा मी तेच सांगितलं, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा। माझी तब्येत साथ देत नाही म्हणून मी नाही फिरू शकत जास्तीचा आता। पण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मी समाजाला सांगतोय, समाज संभ्रमात नाही आहे। आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडणार आहे, तो सोडणार नाही। कितपत आपण जे आवाहन मराठा समाजाला केलंय, कितपत त्या आवाहनाचा इफेक्ट आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसू शकतो आता राज्यभरात? नाही, आता ते त्यांच्या हातात दिलंय। काय अंदाज? नाही, मी समाजाच्या हातात दिलंय, लोकसभेला पण आत्ता पण। आता कोणाचा काही गैरसमज असेल तर त्याला मी काय करू शकत नाही, पण मी समाजाच्या हातात दिलं। मी समाज माझा ऐकतोय म्हणून मी समाज विकला नाही आणि कोणाच्या दावणीला पण मानला नाही। मी डायरेक्ट सांगितलं त्याला, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण निवडून येणारा बघा। माझा तर काय पाठिंबाच नाही कोणाला, अपक्षाला नाही, कुठं महायुती महाविकास आघाडीला नाही। ते बरोबर करतात, लय बुद्धिवान मराठा समाज आहे माझा। तेव्हा असा कार्यक्रम लावणार उभा, लोकांमध्ये संभ्रम आहे, संभ्रम फेंभ्रम काय नाही, ते बरोबर उभा आडवा काय नागर धरणार आहेत, आता सोडत नाहीत ते। मी लढणारे आरक्षणासाठी, मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे। आरक्षण महत्त्वाचं। साधारणतः आपल्या भूमिकेचा मराठवाड्यातल्या काही विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव पडेल अशा पद्धतीची चर्चा आहे, आपला काय अंदाज आहे? नाही, शेवटी महाराष्ट्रात मराठा आहे, नुसतं मराठवाड्यात आणि विदर्भात नाही आहे। हे बघा, मी लावून धरलं मोठ्यापणा नाही सांगत, मी लावून धरलं, माझ्या समाजाने लावून धरलं म्हणून पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा लाखानं नोंदी निघाल्या, कोकणात सुद्धा निघाल्या, खानदेश विदर्भात सुद्धा नोंदी निघाल्या, पुन्हा मराठवाड्यात पण निघाल्यात। हे लोक कसं सोडतील, का सोडतील? मी त्यांचा मुलगा म्हणून पूर्ण जीवन माझं डावावर लावलं आहे, माझं कुटुंब पण लावलं आणि मी स्वतः पण लागलो। मी 4-5 दिवस राहतो, 4-15 दिवस राहतो की पुन्हा मला दुखायला सुरू होतं। ते बघा, माझी पुन्हा सलाईन आहे, मग डॉक्टर पाठीमागायचे, ते आता कॅमेऱ्यात येऊन म्हणून झोपले तर आडवे, ही रिअल आहे। मला अचानक सलाईना लावावं लागतात। मी कधी माझ्या समाजात येतं कधी नाही, असे माझी ही झालेली परिस्थिती। पण आपली तब्येत खराब होती, मी माझे हे बघा, मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही। त्या भैयाला मी शब्द दिला होता, सचिन भैयाला, की मी येणार आहे, शब्द दिलेला पाळला मी, की ते दुःखात आहेत, त्यांच्या आजी एक्सपायर झाल्यात, मग आलो पाहिजे। येताना आता रस्त्यात गाव आहेत, ते माझा सन्मान करतायत, स्वागत करतायत,
काय म्हणणं आहे ऐकून घेत आहेत. हे का टाळू का मी कोणाच्या राजकारणासाठी? बरोबर आहे. येवला आहे, छगन भुजबळांचा मतदारसंघ आहे. आपण नाव घेत नाही आहे कुणाचंच आल्यापासून, तरी देखील आपण जो संदेश मराठा बांधवांना द्यायचा आहे तो देत आहेत नाव न घेता. नाही, मी देतच नाही ना. येवला काय त्याचा नाही, त्याने का नावावर लिहून नाही घेतला तो. ती महाराष्ट्रात आहे आणि सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा आहे. दलित, मुस्लिम, मराठा, मारवाडी, जैन, गोरगरीब, ओबीसी, धनगर, मायक्रो ओबीसी सगळ्या जाती धर्माचा आहे तो. त्यात बौद्ध आले, ख्रिश्चन आले, त्यात हिंदू आले, सगळ्यांनाच अन्याय आहे, सगळ्यांना त्रास आहे. त्यामुळे हे काय कोणाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा हा तालुका आहे. यांना कधीतरी यांचं मन ऐकून घेणारा माणूस पाहिजे, यांच्या वेदना ऐकून घेणारा शेतकऱ्याचा माणूस पाहिजे. आणि मग जर वर्षानुवर्षे आपल्या वेदनाच कोणी ऐकून घेत नसले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नसले, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणार नसले, तर गोरगरीब हा बदल अपेक्षित असतो आणि तो करतो, बरोबर. 100% करतो आणि त्याशिवाय पर्याय पण नसतो. प्रचाराला आता अवघे 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. मात्र मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने कुठेही असा प्रचारामध्ये पुढे येताना दिसत नाही किंवा फार कुठेही चर्चेला जात नाही. गरज नाही त्यांना. दोन्ही सारखेच येते, महायुती महाविकास आघाडी दोघं सारखे येते. कुणी सत्तेत आलं तर मला लढावंच लागणार आहे, मला लढावंच लागणार आहे, माझ्या समाजाला पण लढावंच लागणार आहे, आम्हाला जीवाची बाजी पुन्हा एकदा लावावंच लागणार आहे. हे मराठा शांत आहे, खूप संयमी आहे, शांत आहे. पण एकदा जर बेघाला कोणाच्या बापाला भीत नसते, कोणचं सरकार नाही फेरकार नाही. आम्ही चॅलेंज म्हणून सामूहिक आमरण उपोषण लागलो होतो. सामूहिक आमरण उपोषण आम्ही एकदा सरकार स्थापन झालं की राज्यातले घराघरातले मराठ्यांचे पोरं एका जागेवर करणार आहेत, अंतरवालीत. आता गावागावात आमरण उपोषण होणार नाही, ते अंतर्वालीत होणार आहे. कसलंही सरकार येऊन आम्ही त्याला गुडघ्यावर टेकवणार आहेत, सोडणार नाहीत त्यांना. कारण आता मी निवडणुकीत कुठं आलो का नाही आलो. आता घटना सचिन भाईची आत्ता घडली, आजी एक्सपायर झाल्या, तर मी आताच येणार ना. पण मी माझं मराठा समाजाला एवढंच म्हणणं आहे, पाडा, अजिबात ढिला पाडायचा नाही. ज्यांनी समाजावरती अन्याय केला, ज्यांनी आरक्षण दिलं नाही, ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याला तर सोडूच नका, राज्यातल्यांना अजिबात सोडू नका. पण हे सगळं होत असताना आपल्याला वाटतंय की आपण जी भूमिका घेतली आहे त्यामुळे कुठेतरी जो आरक्षणाची मागणी आहे आपली त्याला कुठेतरी फायदा होईल? फायदा तर करणार मी, कोणी आलं का नाही आलं का सध्यात. मी आता थोडंच राजकारणात होतो तरी माझ्या समाजाला मी 2 करोड मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं आहे. मी लढायला कुठे आहे, सत्ता कोणाची असो नाही तर नसो, मला कायही त्याच्याशी देणं घेणं नाही, अजिबात कसलंच. आणि मी आताही कोणाला म्हणलेलं नाही याला पाडा त्याला पाडा, तुम्हाला ज्याला पाडत त्याला पाडा. आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीच्या प्रचारात असायला हवा होता, मराठ्यांच्या आरक्षणाचा. 100%. पण ते घेणारच नाहीत, त्यांना गरजच नाही. ते गोरगरीब लोकांची, धनगरांची यांना गरज नाही, मुस्लिम आरक्षणाची गरज नाही, दलितांची गरज नाही, यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गरज नाही. निवडून येऊस तर फक्त प्रश्न घेतात ते. एकदा निवडून आले की कोणीही शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळत नाही. आमच्याकडं मराठवाड्यात विदर्भात कापूस सोयाबीनचा प्रश्न आहे, तुमच्याकडे इकडं कांदे द्राक्षांचा विषय आहे, अनेक तिकडं पश्चिम महाराष्ट्रात ऊसांचे प्रश्न आहेत. नाही सोडवते लोक, नाही सोडवते लोक आणि सोडणार सुद्धा नाहीत. याच्यासाठी आपलेच लोक आपल्याला द्यावं लागतात. केलं तर आम्ही समीकरण पण हुकलं थोडं. कशामुळे हुकलं? त्या चालूच असतं, आम्ही सगळे सामाजिक, ते सामाजिक, आम्ही सामाजिक, आम्ही तर 14-15 महिन्याचीच तिथं राजकारणातले, आम्हाला जास्त अनुभव पण नव्हता. पण कायम आम्ही मित्र राहणार आहेत. राजकारणात नाही आलं एकत्र म्हणून काय थोडं हुकलं म्हणून काय नाराज व्हायची काय गरज नाही. ते सामाजिक होते, आम्ही सामाजिक होतो. पुढं बघून आणखीन दिवस कुठं आम्ही कुठं म्हातारे झालो. आधी मला आरक्षण महत्त्वाचं, माझा जीव आरक्षणात खूप आहे. कारण अर्धा इकडं ना अर्धा तिकडं नको. मी फटदिशी डोक्यातून राजकारण 1 मिनिटात काढून. मराठ्यांना सुद्धा सांगतो, महाराष्ट्रातल्या राजकारणाची येड लई लागून देऊ नका. पटदिशी डोक्यातून काढायचं, कोणी निवडून येऊ नये, तिकडे पडून दे, आपल्याला काही देणं घेणं. आपण आपला सगळा फोकस आरक्षणावरती करू, सगळेजण मिळून तयारीला लागा सगळेजण. तुमचं आरक्षणाचा आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार ओबीसींनी एकत्र यावं, ओबीसींमध्ये फूट पाडली जाते आहे, ओबीसींनी एक व्हावं, एक है तो सेफ आहे, अशा पद्धतीने ओबीसीचं वाटोळं झालं, वाटोळं केली इन पुरं काय ठेवलं नाही. ओबीसी महामंडळ खाऊन देत नाही. तू एक है तो सेफचा नारा दिला जातोय ना. नाही मग शेप येत तर मग हिंदू शेप करा ना. हिंदूत मराठा पण आहे ना, एकटा हिंदूत अर्धा मराठा आहे. ते पोरं धोक्यात आले, ती धोका नाही दिसत का तुम्हाला? हे कोणचं शेप आहे? निवडणुकीत तुम्हाला शेप करायचं आहे, फक्त मतदान देऊन तुम्हाला खुर्चीवर बसायचं शेप. जनता शेप नाही. गोरगरीब ओबीसीला तुम्ही काही देऊ शकत नाहीत, मायक्रो ओबीसीला देऊ शकत नाही, दलित मुस्लिम मराठ्यांना देऊ शकत नाही. तुम्ही धनगराला आत्ता 6 प्रमाणपत्र रद्द केले होते, पुन्हा त्याच्यावरची स्थगिती उठवली, आत्ता फसविला धनगराला आत्ता. हे म्हणजे ही शाळा आहे पुरी यांची. हे फक्त सत्तेवर बसत तर काहीतरी यागळा नारा देतात, पण लोक एवढी येडे नाहीत. शेतकऱ्याची कर्जमुक्ती नाही करू शकले हे, त्यामुळे यांना सुट्टी नाही देत लोक. आता इथून पुढची आपली भूमिका काय असणार आहे? नाही मी काय सांगितलं तुम्हाला, मी जे 4 तारखेला सांगितलं, मी
की मी कुठंच जाणार नाही, कुठंच राज्यात जाणार नाही. कारण कराटे परिवारातर्फे आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पाटील जय मराठा. एक एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. पाटील तू मागे वळो, पाटील तू मागे वळो, हम तुम्हारे साथ हैं. पाटील तू मागे वळो, हम तुम्हारे साथ हैं. पाटील तू मागे वळो, पाटील तू मागे वळो, एक मराठा. ही परिस्थिती आहे. लोक प्रचंड एक झालेले आहेत. लोक प्रचंड एक झालेले आहेत. लोक धडा शिकवणार आहेत. लोकांना नाही गरज हो लेकरापेक्षा. आणि काय करायचं बरं लोकांचे लेकरं मोठे करून? आपले कवा करायचे गोरगरीबाला? तुम्ही नेत्याचे पोरं मोठं करणार, ते परदेश शिका जाणार, आपलं कवर वटवं करणार तुम्ही. माझं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही कुठंही राहा, कोणत्याही पक्षाचा प्रचार करा, पण मतदानाच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडून येणारा माणूस त्याला निवडून आणा, पण आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला निवडून देऊ नका. आणि ज्या दिवशी तुम्ही मतदान केंद्रात आज जाणार आहेत त्या दिवशी जाताना फक्त डोळ्यासमोर जातन मुलगा आणि मुलगी एकदा आणा, बाकी काही करू नका. शेतकऱ्यांनी सुद्धा मतदानाला जाताना फक्त माल तुमचा शेती माल डोळ्यासमोर आणा. कर्ज डोळ्यासमोर आणा. हे फेडीन कोण? कर्जमुक्ती होणार कावा? मालाला भाव मिळन कावा? हे डोळ्यासमोर आणा. दलित मुस्लिमांनी सुद्धा हेच आणा. आणि शेतकऱ्यांचा विषय निघाला आहे. आता जाहीरनामा दोन्ही बाजूकडून प्रसिद्ध झालेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा आहे, वीज बिल माफीचा मुद्दा आहे, लाडकी बहीण, अशा सगळ्याच आश्वासनांची खैरात जी आहे ती दोन्ही बाजूकडून होती आहे. आणि या दोन्ही बाजून 70 वर्षात तेच करतात ती, पण करीत नाहीत. तेच जाहीरनामे आहेत. अहो मला तुम्हाला सांगतो, 70 वर्षात मी पहिल्यांदा बघितलं आहे 5 वर्षात 2.5 वर्ष ते आले आणि 2.5 वर्ष हे आले, म्हणजे सगळे पक्ष सत्तेत आले. ह्यावेळेस असं होऊ नये. 6 पक्षांनी मिळून सत्ता स्थापन करू नये. हे दुश्मनच नाही ती, यांच्या दुश्मन जनता आहे. यांची दुश्मन जनता आहे. हे पक्ष सगळे आतून एक आहेत. हे फक्त भाषणातून शादी देत, दुसरे संध्याकाळी बरोबर एकामेकाला विचारतात, तो काय चाललं, मग काय चाललं. इतके लोकांना येड्यात काढते ते. आमचं चुकलो, समीकरण जुळलं असताना याला काचका दाखवला असता, पण ते आता हुकलं. पण तरी माझं आव्हान आहे सगळ्यांना मराठ्यांना की लेकर डोळ्यासमोर आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा. मी तुम्हाला बंधनमुक्त केलं आहे. माझे ऐकताय तुम्ही म्हणून मी कुठं काय एका बाजूला पाठबळ दिलं नाही किंवा कुणाला समाज ऐकला नाही, कोणाच्या दावणीला बांधला नाही, अजिबात बांधला नाही. तुम्हाला बंधनमुक्त केलं आहे. तुमची शक्ती तुमच्या हातात ठेवली. तुम्ही मालक आहेत. तुमचं मत तुम्हीच करा विचारपूर्वक. मी एखाद्याचं नाव सांगायचं आणि तुमच्या पुढं संकट उभा करायचं, यातला मी पोरग नाही. मी तुम्हाला बाप मानलंय, मायबाप मानलंय, तर असला मुलगा होऊच शकत नाही की जो संकटात मायबापाला सोडून जाईल. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. मी आरक्षण द्यायला तुम्हाला खंबीर आहे. मग आता इथून पुढे आपण जशी सामूहिक उपोषणाचा इशारा दिलेला आहे किंवा तशी तयारी सुरू केली आहे, मग आता पुढच्या आंदोलनाचं स्वरूप कशा पद्धतीने? आता मला काय सांगायचे की बाबा, समजा 50 पोरं बसले सामूहिक उपोषणाला, किंवा 1000 बसले, किंवा 1,00,000 बसले. आता ते उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, किती बसू शकते ते. 1,00,000 जर पोरं एका जागेवर बसले माणसं, मग ते 550ही बसू शकतात. 1,00,000 जर बसले तर काय राहिलं? एका पोराला 2-2 डॉक्टर लागणार आहेत, 4-4 पोलीस लागणार आहेत तब्येत खराब झाली. एकाच्या बी तब्येतील काय झालं ना, गावची तिथं येणार आहेत महाराष्ट्रात. पण आता हे 15-16 महिने झाले आंदोलन सुरू आहे. सरकारला जर याचं काही वाटतच नसेल, सरकार कोणाचं पण येऊ दे, तर आम्हाला सामूहिक उपोषणाचा निर्णय घ्यावाच लागतो. आम्ही सरकार कोणाचं येऊ दे गुडघ्यावर टेकविणार नाही, टेकविणार. मराठ्यांच्या पुढं सरकार फरकार काय नसतात. कोणी पण येऊ दे, आम्ही भेट नसतो कोणाला. काय आमच्या जीवनात काय आमदारकीवर आहेत का? ह्यो आमदार निवडून दिला तरच मराठा शेप राहणार आहे, किंवा हे सरकार निवडून तरच शेप राहणार आहे. अरे मराठा सरकारपेक्षा मोठा आहे, टप्परच नाही कोणाची मराठ्यांच्या अंगावरती यायची आणि जायची, अजिबात नाही. आम्ही गुडघ्यावर टेकवणार म्हणजे टेकवणार. याला तुम्हाला दिसना आता कसा सामूहिक उपोषणाचा रावंदाळा कसा डेंजर आहे. आपला काय अंदाज आहे? म्हणजे आपण जर बघितलं तर राज्यामध्ये आता महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, वेगवेगळे विषय आहेत, सगळे. जनतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काही गोष्टींचा आक्रोश आहे. काय वाटतं नेमकं ही जी लाट आहे सध्या राज्यामध्ये, ती कुणाच्या सोबत? नाही, ते सांगणं शक्य नाही, कारण मी राजकारणात नाही, मी सामाजिक काम करतो. मी मैदानात पाहिजे होतो, मग सांगितलं असतं. कारण मी मैदानात असतो तर मग मी बरोबर सांगितलं असतं. मी मैदानातच नाही आहे, त्याच्यामुळं कोण पळडा काय ना आला काय, जर वळवळ केली ना तिथून पुढं. आता आम्ही मैदानात नसून जर शहाणपणा केला ना, पुढचे एक बी येऊन देत नसतो. मग हो, पुढं बी यांना आहेच ना, एक बी येऊन देत नसतो.
त्यामुळं तुमचं राजकारण तुम्हाला लकला. माझा मराठा समाज आरक्षणाच्या चळवळीत आहे. आम्हाला आरक्षण मिळवायचं आहे, मोठं व्हायचं आहे, आमचे लेकरं मोठे करायचे आहेत. सगळ्या पक्षात मराठा समाज आहे, त्यांनाही विनंती आहे की लेकरं डोळ्यासमोर ठेवा, पण आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे. तुम्हाला जे करायचं ते करा, ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा, पण सामूहिक उपोषणाला घराघरातला महाराष्ट्रातला मराठा अंतरवलीत आला पाहिजे याची तयारी आजपासूनच सुरुवात करा. खूप खूप धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील. सरकार कुणाचंही येवो, मात्र मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि मराठा बांधवांना संदेश देखील दिला आहे. तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणा, मात्र मतदान करताना आपली मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करा, अशा पद्धतीचं आवाहन देखील त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.